खिलार शेतकरी शान परिवारमधून पाठीमागच्या सर्व भागांमधून मी खिलार काऊने जे खिलार शेतकरी शान परिवारची मुलाखत घेतली आणि राजाची मुलाखत घेतली, त्यामध्ये ज्यांनी सकारात्मक गोष्टी वाढण्यासाठी, योग्य गोष्टी वाढण्यासाठी, जे टिकावं ते टिकलं पाहिजे यासाठी आयुष्यातला धावपळीतून एक चवीचा वेळ काढून त्यांनी कमेंट केल्या आणि लिखाण करायला वेळ दिला, त्या लिखाणमार्फत कमेंट केल्या, त्याबद्दल सर्वांचं मी आभार मानतो परत एकदा. आणि त्यानंतर निगेटिव्ह कमेंट ज्यांनी केल्या तर त्यांचंसुद्धा आभार मानतो. कारण एखादं यश असतं, एखादं सक्सेस असतं किंवा एखादा पुढं जातो तर त्यावेळेला ते संघर्ष असतो. आणि जे निगेटिव्ह कमेंट करतात, जे निगेटिव्ह व्यक्त होतात, तर अशीच माणसं हे समाजात पाय आडवं घालायला बघत असतात. तर त्यांचंही आभार मानतो, कारण त्यांनी पाय आडवा घातल्याशिवाय किंवा निगेटिव्ह बोलल्याशिवाय आमच्यासारख्याला सुद्धा जे पाहिजे ते घडवायला ताकद येऊ शकत नाही. आणि त्यांच्यामुळे सुद्धा आम्हाला ताकद येते, कारण आम्ही सुरुवातीपासूनच निगेटिव्ह गोष्टींचा न विचार करता जे पाहिजे ते सकारात्मक, जे जातीवंत आहे अशाच गोष्टींचा मी विचार करत जातोय. आणि त्यानंतर जे पाय आडवे घालतात किंवा जे चुकीचे कमेंट करतात, तर आज त्यांच्यामुळे सुद्धा आम्हाला एक वेगळा उत्साह आणि भरारी येणार आहे. त्याबद्दल त्यांचं एकदा आभार मानतो. आणि काही लोकांनी सांगितलेलं आहे की बाबा या मुलाखतीतून म्हणजे काही समजलेलं नाही किंवा जास्त चर्चा झाली किंवा महत्त्वाची चर्चा सोडून इतर चर्चा झाली किंवा जास्त वेळ दिला, म्हणजे अर्थात एक त्यांचा दृष्टिकोन निगेटिव्ह होता. तर तो निगेटिव्ह, मी सुरुवातीपासून माझं मत आहे, जेवढं सकारात्मक आहे, जेवढं चांगलं आहे, जेवढा चांगला माणूस आहे त्याच्याकडे चांगल्या दृष्टिकोनातून बघायचं. मग तो आतून कसा आहे हे नंतर कळायला लागलं. पण एखादा खिलार आहे, प्रथम चांगला शोधायचा, तो चांगला व्यक्त व्हायचा. त्यानंतर हे एडिटिंगमुळे सगळा गोंधळ वाढला, त्यामुळं वास्तव हा शब्द वापरायला लागलो मी अलीकडं. तर मंडळी लक्षात ठेवा, तांडूरच्या राजा आणि खिलार शेतकरी शान परिवारच्या ज्या मुलाखती घेतल्या, तर त्या मुलाखतीत तुम्हाला बघायची जी वेळ आली, त्या मुलाखती ज्या घडल्या, गाडगे साहेबांना जे व्ह्यू मिळाले, जे लाईक भेटले, ज्या कमेंट भेटल्या, तर त्याच्या अगोदर खिलार शेतकरी शान परिवारानं कष्ट केले, वेळ दिलाय, वाजवीपेक्षा वेळ दिलाय जास्त, वाजवीपेक्षा खर्च केलाय जास्त, वाजवीपेक्षा अनुभव जास्त वापरलाय आणि वाजवीपेक्षा आज स्वतःच्या परपंचातली कामं सोडून, माझं घर सोडून प्रथम तिथं हजेरी लावलेली आहे तांडूरच्या राजाच्या ठिकाणी आणि खिलारसाठी, समाजासाठी. म्हणजे वाढीव माझ्या आयुष्यातून मी काहीतरी दिले, त्यामुळं आज तुम्हाला बोलायला सापडले. आणि त्यांना व्हिडिओ घ्यायला किंवा प्रत्येक चॅनलवाल्याला इथंपर्यंत पोहोचायला, यायला आणि नोंद घेण्यासाठी ही संधी भेटलेली आहे. म्हणजे प्रत्येकाच्या चॅनलचा व्ह्यू वाढण्यासाठी, प्रत्येकाच्या खिलारचा मालकांचा क्रेज वाढण्यासाठी आज खिलार शेतकरी शान परिवारानं बेसला काहीतरी धडपड केली, जास्त अनुभव मांडलेला आहे किंवा जास्त कष्ट केलेला आहे, म्हणून आज त्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. हे वाक्य शेवटचं लक्षात विसरू नका.